RTE शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांतील 25% राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबवण्यास सुरुवात झाल्याने राज्यभरातील पालकांनी या प्रक्रियेला मोठा प्रतिसाद दिला असून 3 दिवसातच 73,000हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना RTEनुसार खाजगी शाळांतील 25% राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. मात्र शिक्षण विभागाने यंदा RTE प्रवेश प्रक्रियेत बदल केला होता. खाजगी शाळांच्या 1 किलोमीटर परिसरात शासकीय वा अनुदानित शाळा असतील तर तेथे प्रवेशास प्राधान्य देण्याचा नियम करण्यात आला होता. त्यामुळे RTE कोट्यातील विद्यार्थ्यांना बहुसंख्य खाजगी शाळांचे दरवाजे बंद झाले होते. या बदलास पालक आणि शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने या बदलास अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला पुन्हा जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवणे भाग पडले आहे. RTE प्रवेशाच्या नियमाबद्दल प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला होता. प्रक्रियेच्या अंतिम तारखेपर्यंत जेमतेम 68,000 अर्ज आले होते. मात्र आता जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याने मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांचा या प्रवेश प्रक्रियेत समावेश झाला आहे. RTE प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातील 9,138 शाळांमध्ये 1,02,634 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. नोंदणी प्रक्रिया सुरू होताच 3 दिवसात 73,000हून अधिक ऑनलाईन अर्जाची नोंदणी झालेली आहे. त्यात पुणे, नागपूर, नांदेड, गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये प्रवेश क्षमतेइतके अर्ज दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसात आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रवेशांसाठी चुरस निर्माण होईल.